नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये मी अध्यक्षाचा उमेदवार होतो। मी 200 मतांनी मागचं इलेक्शन हारलो, परंतु सातत्याने अनेक वर्ष 5-7 वर्षे माझे लोकांशी संपर्क, लोकांसाठी जन आंदोलन उभे करणे, असे विविध प्रश्न ज्या वेळेस नरखेडला ज्या गोष्टीची गरज होती त्यासाठी मी काम केलं आहे। निश्चितच मी भारतीय जनता पक्षाला यावेळेस माझी उमेदवारी मागितलेली आहे। कोणकोणते विकास मुद्दे लक्षात घेऊन आपण यावेळेस भारतीय जनता पक्ष निश्चितच नरखेडसाठी एक रोल मॉडेल घेऊन आपण जात आहोत। भारतीय जनता पार्टीचा अजेंडा स्पष्ट आहे की या ठिकाणी जे महत्त्वाची प्रायमरी एज्युकेशनपासून तर या ठिकाणी स्पोर्ट पूर्ण हरवलेला आहे। एक गावाच्या नगर परिषद क्षेत्रामध्ये हा महत्त्वाचा विषय आहे की या ठिकाणी प्रायमरी एज्युकेशन या ठिकाणी असायला पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी स्पोर्ट ॲक्टिव्हिटीचं असायला पाहिजे, पण दुर्दैवानं आज नरखेडमध्ये एकही स्पोर्ट ॲक्टिव्हिटीजमध्ये एकही म्हणजे एकही ग्राउंडसुद्धा उपलब्ध नाही। याच्यापेक्षा दुर्दैव या ठिकाणचं नाही आहे। इतकंच नाही तर या ठिकाणी नरखेडमध्ये स्विमिंग टँक होता, तर स्विमिंग टँक अनेक वर्षापासून बंद आहे। या ठिकाणी तरुणांनी तिथं खेळलं पाहिजे, सगळ्यांनी खेळलं पाहिजे, परंतु आज दुर्दैव असं आहे की त्या ठिकाणी आज तुम्हाला लोक म्हणजे विद्यार्थी किंवा या गावचे नागरिक तिथं स्विमिंग करताना दिसत नाही। तर या ठिकाणी तिथं मासोळ्या आणि दुसरे विविध प्रकारचे पोहत आहे, ही दुर्दैव आहे। एज्युकेशनमध्ये आज कोणत्याही प्रकारे आज इकडे आपण बघतोय की CBSE पॅटर्न चालू आहे, परंतु या नगर परिषदच्या क्षेत्रामध्ये मागील 7 वर्षापासून एज्युकेशनवर कोणतंही लक्ष दिलं गेलं नाही। आज 1 नंबर शाळा आमची नरखेडमधली इतकी चांगली शाळा होती की ज्या शाळेमध्ये अनेक डॉक्टर, आज आम्हाला अभिमान आहे की आमच्या नरखेडमध्ये जवळपास 84 डॉक्टर्स आहे आणि जवळपास 350च्या वर इंजिनियर या गावामध्ये दिले आहे। परंतु दुर्दैव असं आहे की इतकं सगळं असल्याच्या नंतरही आज त्या शाळेमध्ये ही अवस्था आहे की साधं तुम्ही जर पोरं गेलं तर पाणी टपकत आहे, ही परिस्थिती आहे। म्हणजे कोणत्याच बाबीमध्ये या ठिकाणी लक्ष दिलं गेलं नाही। निश्चितच या ठिकाणचा सर्वांगीण विकासासाठी हे महत्त्वाचं, या ठिकाणी पुष्कळ सारे मुद्दे आहे, पण जे नगर परिषद क्षेत्राच्या माध्यमातून आहे ते निश्चितच करण्याचं आमची मानस आहे। आम्ही नगर परिषदच्या माध्यमातूनच नाही तर या ठिकाणी आमचे भागाचे लाडके आमदार चरणसिंगजी ठाकूर साहेब आहेत, जे विकासावर सगळ्यात जास्त प्राधान्य देतात। त्यांनी या ठिकाणी बेरोजगारासाठी चांगला नवीन रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी ते काम करत आहे। निश्चितच आम्ही त्यांच्या मागं राहून या गावामध्ये चरणसिंग ठाकूर साहेबाच्या मागं पूर्ण गाव उभं होतं। मागचं इलेक्शन पाहिलं असेल तर एका साईडमध्ये जवळपास 4,500ची लीड आम्ही या ठिकाणून चरणसिंग ठाकूर साहेबांना दिली। इतकंच नाही तर त्यांनी भरभरून या ठिकाणी काम करण्यासाठी अनेक अशी योजना आहे की ज्या योजना आणल्या। नरखेडमध्ये जर विचार केला तर सगळ्यात पहिले जेव्हापासून आमदार साहेब आपल्या भागातून निवडून आले, आम्हाला अभिमान आहे की त्यांनी सगळ्यात पहिलं जर काही काम केलं, या ठिकाणी पाण्याची समस्या खूप मोठी होती आणि आज अभिमानानं सांगूशा वाटते की या ठिकाणी 64 करोड रुपयाची पाणी पुरवठा योजना चरणसिंग ठाकूर साहेबांनी मंजूर करून आणली। निश्चितच त्यासाठी आम्ही काम करू, खेळाची मैदानं उपलब्ध करण्यासाठी काम करू, या ठिकाणी प्रायमरी एज्युकेशनसाठी काम करू, प्रायमरी हेल्थसाठी आम्ही या ठिकाणी ताकदीनं उभं राहण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी इतकंच नाही तर गावामधून जे सगळ्यात महत्त्वाची लाईफलाईन म्हटलं तरी जाईल, जो आम्ही प्रकल्प त्यावेळेस मी ज्यावेळेस उपाध्यक्ष म्हणून होतो तो प्रकल्प जो नदी सौंदर्यीकरणाचा होता, तो प्रकल्प आम्ही यावेळेस पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। आणि जे गावाच्या मधोमधून जाणारी नदी आहे त्या नदीचं स्वरूप जो आज नाल्याचं स्वरूप झालं आहे, गटारगंगाचं स्वरूप झालं आहे, ती स्वरूप सुधरून या ठिकाणी सुदृढ एक चांगली नदी आणि 12 पाणी राहील अशी व्यवस्था आम्ही त्यामध्ये करू। इतकंच नाही तर त्या माध्यमातून या ठिकाणी जवळपास जो आम्ही प्रकल्प तयार केला आहे, म्हणजे आम्ही जेव्हा इलेक्शन समोर जात आहोत तर आम्ही प्रकल्प घेऊन जातो। आम्ही मॉडेल नरखेडचे काय आम्ही योजना घेतात तर त्याचा आम्ही प्लॅन तयार केलेला आहे। तो प्लॅन निश्चितच आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही दाखवणार आहे। आम्ही या ठिकाणच्या शेतकऱ्यांना, नगर परिषदच्या शेतकरी आहे
निश्चितच त्यांनासुद्धा या नगर परिषदच्या माध्यमातून काय सोयी उपलब्ध करता येईल, त्यांचं यामधून नगर परिषदच्या माध्यमातून कोणता सहभाग आपण करू शकतो. निश्चितच आजपर्यंत मला माहीत आहे की कोणत्याही नगर परिषदनं ह्या गोष्टीवर विचार केला नाही. निश्चितच आम्ही त्या विषयाचा अभ्यासक आहोत आणि मी निश्चित सांगतो की आमच्याजवळ यावेळेस जर सरकार दिली तर नरखेड नगर परिषद ही महाराष्ट्रात नरखेडातच नाही तर मी सांगतो की महाराष्ट्रामध्ये असा रोल मॉडेल आम्ही तयार करू की जो करून आमचा नरखेडचा आदर्श घेऊन महाराष्ट्रामध्ये चालेल.